हॅलो सुवर्णमयी, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एका सँडविच सारख्या झाला आहात? वरच्या बाजूला मोठी पिढी आहे जी तुम्हाला त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकते आणि खालच्या बाजूला दुसरी एक पिढी आहे जी आपल्या इच्छा आकांक्षांच्या आणि प्रायव्हसीच्या ब्रेडमध्ये तुम्हाला फक्त फिलिंग म्हणून वापरतीये. कधी कधी आपल्याला असं पण वाटतं ना की आपणच कुठेतरी कमी पडतोय. आपल्याच एका मैत्रिणीने मला नुकताच असा प्रश्न विचारला होता की आजकालच्या मुलांना फक्त सेवा हवी आहे, दुसरीकडे सासू सासरे किंवा पालक सतत मुलांना जन्म दिला आहे तर त्यांचं करणं तुमचं कर्तव्यच आहे अशी आठवण करून देतात. आम्ही गृहिणी दोन्ही पिढ्यांमध्ये सँडविच होऊन राहिलो आहोत, तर ह्यावर काय मार्गदर्शन करा? अगदी मनाला भिडणारा प्रश्न आहे हा, आणि मला खात्री आहे तुम्ही ज्या कोणी हा व्हिडिओ पाहत आहात त्यांच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी हे सँडविच फिलिंग नक्कीच अनुभवलं असं. आधी तर मी ह्या प्रश्नाचं यथाशक्ती उत्तर देणार आहे आणि त्यानंतर टीनेजर मुलांशी कसं वागायचं आणि सोबतच स्वतःचा तोल कसा सांभाळायचा हे पण सांगणार आहे. तर मुलांना फक्त सेवा हवी आहे ह्या गोष्टीबाबत तुम्ही एक करू शकता. मुलांवरचं प्रेम कमी करू नका, पण आपल्या वागण्यातून हे जरूर जाणवून द्या की माझ्या वेळेचा आणि माझ्या कामाचा आदर केला गेला पाहिजे. तुम्ही सुपरवुमन नाही, एकटी बाई दिवसाचे 24 तास काम करू शकत नाही. मुलांना आणि शक्य असेल तर मोठ्यांना सुद्धा काम वाटून घ्यायला सांगा. प्रेमाने सांगा, पण ठामपणे सांगा. तुमची मानसिक आणि भावनिक स्थिरता, मजबूती हीच तुमची खरी ताकद आहे. दुसरीकडे मोठ्यांचं कामच आहे तुम्हाला बोलणं, आणि इतक्या वर्षांची ती सवय तुम्ही आता बदलू शकत नाही. तर तिकडे आधी दुर्लक्ष करायला शिका. त्यांना समजायला वेळ लागेल, पण ठाम राहा, कारण त्यांनी काहीही बोललं तरी तुम्हाला माहीत आहे की तुम्ही योग्य तेच करताय. कर्तव्य ह्या शब्दावर वाद घालू नका, पण जेव्हा मोठी माणसं हे तुझं कर्तव्य आहे असं म्हणतात तेव्हा स्वतःला सांगा, मी हे करते कारण माझं मुलांवर प्रेम आहे, कर्तव्य म्हणून नाही. तुम्ही 2 पिढ्यांच्या मध्ये आहात. तुमच्या हातात आहे की कोणत्या बाजूला किती वजन द्यायचं. तुमचं पहिलं कर्तव्य मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नाही, तुमचं पहिलं कर्तव्य आहे स्वतःसाठी. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घ्यावा लागेल. लहान किंवा मोठ्या कुणालाही तो रिमोट कंट्रोल देऊ नका. आता बघूया की ओव्हरऑल ह्या वयातल्या मुलांशी कसं वागायचं. या वयात मुलं बदलतात हे आपल्याला माहिती आहे. टीनेजर म्हणजे काय हे आपण पुस्तकांमध्ये वाचलंय, व्हिडिओजमध्ये ऐकलंय, पण जेव्हा ही वेळ स्वतःच्या घरात येते ना तेव्हा सगळी पुस्तकी माहिती बाजूला पडते आणि मनात फक्त एकच भावना उरते, एकटेपणा. आपण त्यांच्यासाठी काय करत नाही. घरातली सगळी कामं, आपल्या कामाची धावपळ, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक, आणि तरी सुद्धा जेव्हा संध्याकाळी ती खोलीचा दरवाजा लावून घेतात तेव्हा आपल्याला वाटतं, मी त्यांच्या आयुष्यात आहे की नाही.